तर जसं की तुम्ही विचारलं, की आता मला काहीच नॉलेज नाही, काय हे नाही. पहिली गोष्ट तर विदाऊट नॉलेज तुम्ही उतरूच नका. हां. पहिली गोष्ट तर तुम्ही सर्च करा, की स्टॉक मार्केट काय असतं? समजा तुम्ही इंडिया मार्केटमध्ये ट्रेडिंग करताय, तर BSE काय असतं? NSE काय असतं? हं, हं. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ते काय असतं? निफ्टी काय असतो? सेन्सेक्स काय असतो? निफ्टीमध्ये कोणत्या कंपन्या आहेत? सेन्सेक्समध्ये कोणत्या कंपन्या हं, आहेत? पहिली गोष्ट त्याचा बेसिक अभ्यास तरी पाहिजे. हं. बिना कोणी अभ्यासाचं ह्या फील्डमध्ये उतरू नका. कारण तुम्हाला सांगणारे खूप लोकं आहेत, की बाबा इथं हे निवडा वगैरे. कारण तुमच्या अभ्यासाशिवाय तर तुम्ही कोणी येऊ नका. तर मी गावाकडे गेलो होतो. हं. तर तिकडच्या लोकांना म्हटलं, "अरे शेअर आपलं हे असं मार्केट वगैरे असतं." तर ते लोकं हां, म्हणतात, "अरे ॲग्रीकल्चर रिलेटेड कुठला स्टॉक आहे का?" मी हां. म्हटलं, "बघ शोध. Googleवरती शोधा तुम्ही ॲग्रीकल्चर रिलेटेड." मग हं, त्यांना काही नावं भेटली. मग नावं भेटल्यावरती मग ते लोकं त्या ॲग्रीकल्चर ह्याच्यामध्ये कारण त्यांचा विश्वास शेतीवर आहे. हां. तर तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये काम कोणी आय-टीवाला असेल, आय-टी रिलेटेड स्टॉक शोधा. तुम्ही ज्या ओके, कंपनीमध्ये काम करताय त्या कंपनीचे घ्या. ओके. आता ChatGPT थ्रू आपल्याला एकदम कन्क्लुजनच भेटतं, की करेक्ट. हा घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. काय वाटतं? हां. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल, तुमच्या आवडीच्या सेक्टरमध्ये तुम्ही शेअर्स बघा, त्याचे फायनान्शियल्स बघा, एआयला विचारा. एआय थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. फक्त एकच ओके. गोष्ट आहे ती म्हणजे डायव्हर्सिफाय करा. हां, आणि दुसरी गोष्ट इम्पोर्टंट आहे ते म्हणजे तुम्ही पेशन्स ठेवा. हां. आज टाकले म्हणजे उद्या वाढतात असं नसतं. तुम्ही चांगल्या प्रकारचे स्टॉक निवडलेले असतील, तर तुम्हाला 4 ते 5 वर्षामध्ये नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होणार आहे.